नमस्कार. इतिहासातल्या काही तारखा आपल्याला कायमच्या लक्षात राहतात नाही का? कारण त्या दिवशी काहीतरी मोठं घडलेलं असतं. पण कधी असा विचार केलाय की एखाद्या साध्या सामान्य तारखेत सुद्धा कितीतरी ऐतिहासिक घटनांचे पदर लपलेले असू शकतात? चला तर आज आपण अशाच एका तारखेकडे म्हणजे 6 एप्रिलकडे एका वेगळ्या नजरेने पाहूया आणि त्यात दडलेला तो सगळा रंजक इतिहास उलगडून बघूया. तर हाच प्रश्न घेऊन आपण आज एका प्रवासाला निघणार आहोत. हा प्रवास आपल्याला काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यांमधून घेऊन जाईल आणि या संपूर्ण प्रवासाच्या केंद्रस्थानी असेल फक्त एकच तारीख, 6 एप्रिल. चला तर मग आपल्या प्रवासाची सुरुवात करूया मराठा साम्राज्याच्या पायाभरणीच्या काळापासून, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या युगापासून. या काळात 6 एप्रिल ही तारीख स्वराज्यासाठी खूपच महत्त्वाची ठरली होती. हे बघा, 6 एप्रिल ही तारीख महाराजांच्या कारकिर्दीत किती वेळा आणि किती महत्वाच्या वळणावर आलीये. अवघ्या 3 वर्षांच्या काळात याच एका तारखेला 3 मोठ्या घटना घडल्या. 1663 साली शाहिस्तेखानावर तो धाडसी हल्ला करून महाराज सुखरूप सिंहगडावर परतले. बरोबर 2 वर्षांनी 1665 मध्ये महाराजांच्या आरमाराचा दरारा इतका वाढला की पोर्तुगीजांना सुद्धा त्याची दखल घ्यावी लागली. आणि त्याच्या पुढच्याच वर्षी 1666 मध्ये आग्र्याच्या त्या महत्त्वाच्या प्रवासावेळी त्यांना औरंगजेबाकडून सुरक्षेचं आश्वासन देणारं पत्र मिळालं. आणि हे तेच पत्र आणि त्यातले शब्द बघा. औरंगजेबाने दिलेलं हे एक फसवे आश्वासन होतं. भेटीअंती बहुत सत्कार पाहून माघारे जाण्याविषयी निरोप दिला जाईल असं लेखी वचन दिल्यावर अपेक्षा तर वाढणारच होत्या. पण खरं तर ही पुढे काय घडणार होतं याची एक सुरुवात होती, एक नांदी होती म्हणा ना. महाराजांच्या काळानंतर आता आपण पुढे जाऊया. पुढच्या 100 वर्षात मराठा साम्राज्य शिखरावर पोहोचलं खरं, पण त्याचवेळी सत्तेला आतून तडेही जाऊ लागले होते. आणि गंमत बघा, पुन्हा एकदा 6 एप्रिल हीच तारीख आपल्याला ह्या दोन्ही गोष्टी एकदम दाखवते. हे चित्र बघा, एकदम विरोधाभासी आहे, नाही का? बरोबर 100 वर्षांचं अंतर. 1682 मध्ये महाराजांच्या निधनानंतर छोट्याशा वतनासाठी फितुरी सुरू झाली होती आणि त्यातच खडगगडाचा किल्लेदार चिमणाजी प्रभू मुघलांना जाऊन मिळाला. याच्या अगदी उलट 100 वर्षांनी 1782 मध्ये महादजी शिंदेंना दिल्लीचा कारभार सांभाळण्यासाठी आमंत्रण आलं. म्हणजे बघा, बाहेर साम्राज्याचा दरारा वाढत होता, पण आतून ते पोखरलं जात होतं. आणि आता आपण इतिहासाच्या अशा टप्प्यावर आलो आहोत जिथे मराठा साम्राज्याची पकड ढिली पडत होती आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं वर्चस्व वाढत होतं. आणि हो, इथेही 6 एप्रिल ही तारीख आपल्याला सत्तेच्या हस्तांतरणाची साक्षीदार म्हणून दिसते. वर्ष होतं 1817. मराठा साम्राज्याच्या अस्ताची ही जवळपास सुरुवात होती. एकीकडे दुसरा बाजीराव पेशवा इंग्रजांविरुद्ध शेवटच्या लढ्याची तयारी करतोय, पण दुसरीकडे इंग्रजांनी आपला फास चांगलाच आवळायला सुरुवात केली होती. आणि 6 एप्रिल हा तोच दिवस ठरला जेव्हा हा दबाव शिगेला पोहोचला. 6 एप्रिल 1817. एल्फिन्स्टनने बाजीराव पेशव्यांसमोर ज्या अटी ठेवल्या त्या खरं तर अत्यंत अपमानास्पद होत्या. पहिला म्हणजे महिनाभरात त्र्यंबकजीला पकडून आमच्या हवाली करा, आणि दुसरं, स्वराज्याचे 4 महत्त्वाचे किल्ले रायगड, पुरंदर, सिंहगड, त्र्यंबक आमच्या ताब्यात द्या. यावरूनच कळतं की मराठ्यांचं सार्वभौमत्व कसं पद्धतशीरपणे संपवलं जात होतं. बाजीरावाने तेव्हा थोडी गयावया केली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. आता थोडं पुढे जाऊया. तारीख तीच 6 एप्रिल, पण वर्ष आहे 1849. ही तारीख शीख साम्राज्याच्या इतिहासातील शेवटचा दिवस ठरली. याच दिवशी इंग्रजांनी पंजाब खालसा केला. एका मोठ्या साम्राज्याचा अंत झाला. आणि फक्त साम्राज्याचाच नाही, तर त्यांच्या संपत्तीचाही. महाराजा रणजित सिंहांच्या खजिन्यातला तो जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा, तो सुद्धा याच दिवशी इंग्रजांच्या हाती लागला. डलहौसीने तो स्वतः मुंबईला आणला आणि तिथून त्याचा इंग्लंडचा प्रवास सुरू झाला. हा फक्त एका हिऱ्याचा नाही, तर भारताच्या संपत्तीच्या लुटीचा प्रवास होता. एवढ्यावरच थांबलं नाही. त्याच दिवशी शीख साम्राज्याचे लहानगे राजे दलीप सिंग यांना जहाजात बसवून इंग्लंडला पाठवण्यात आलं. म्हणजे बघा, राजाला त्याच्याच राज्यातून हद्दपार केलं गेलं. एका युगाचा असा शेवट झाला. पण थांबा, साम्राज्यांचे अस्त झाले, राजे गेले, पण संघर्षाची भावना मेली नाही. तीच संघर्षाची मशाल 20व्या शतकातल्या स्वातंत्र्य लढ्यात पुन्हा एकदा पेटली. आणि हो, या नव्या लढ्याची साक्षीदारही 6 एप्रिल हीच तारीख ठरली. जरा विचार करा त्या दृश्याचा.
6 एप्रिल 1927. काकोरी कटातले सगळे क्रांतिकारक त्यांना कोर्टात आणलं जातंय आणि ते काय करतायत? ते घोषणा देतायत, देशभक्तीची गाणी गातायत. त्यांच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नाही. हा इंग्रज सरकारसाठी एक उघड संदेश होता. आणि त्याच दिवशी म्हणजे 6 एप्रिल 1927ला त्यांच्या तोंडी एकच घोषणा होती, जी आज अजरामर झालीय. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है. या एका ओळीत सगळं काही आलं. त्यांचा त्याग, त्यांचं समर्पण, सगळं काही. पण इंग्रज सरकारसाठी ही देशभक्ती म्हणजे एक गुन्हा होता. निकाल आला आणि तो खूपच कठोर होता. रामप्रसाद बिस्मिल, राजेंद्र लाहिरी, रोशन सिंग आणि अशफाकुल्ला खान या चौघांना थेट फाशीची शिक्षा, बाकी अनेकांना जन्मठेप आणि काळ्या पाण्याची शिक्षा. स्वातंत्र्यासाठी खूप मोठी किंमत मोजावी लागली होती. आणि इथेच आपण आपल्या सुरुवातीच्या प्रश्नावर परत येतो. 6 एप्रिल, वरकरणी वाटणारी एक साधी तारीख. पण आपण आज पाहिलं की ह्याच एका तारखेत काय काय दडलंय. महाराजांचं शौर्य आहे, फितुरीचा विश्वासघात आहे, साम्राज्यांचा अस्त आहे आणि स्वातंत्र्याची कधीही न विझणारी ज्योतसुद्धा आहे. खरं तर इतिहास असाच असतो. प्रत्येक तारखेत, प्रत्येक क्षणात अशा अगणित कथा लपलेल्या असतात. आपल्याला फक्त त्या शोधायच्या असतात.